आपल्या परिसरामध्ये इमारत रस्ते खचण्याच्या बातम्या आपण वारंवार पाहत असतो आणि त्यामागे अनेकदा खराब बांधकाम आणि बेकायदेशीर केलेले अंतर्गत बदल ही कारणं सांगितली जातात। मात्र मायानगरी मुंबईसह दिल्ली, कोलकाता, चेन्नई या शहरांमध्ये जमीन खचत चालल्यानं असे प्रकार घडत असल्याची माहिती समोर येते। दरवर्षी काही मिलीमीटर जमीन खचत असल्याचं एका अहवालात म्हटलंय। नेचर सस्टेनेबिलिटी या आंतरराष्ट्रीय विज्ञान नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार मुंबई, दिल्लीसह 5 शहरातल्या सुमारे 878 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाची जमीन ही सतत खचत आहे। 2015 ते 2023 दरम्यान युरोपियन उपग्रह सेंटिनल-1 कडून मिळालेल्या रडार आकडेवारीवरून हा निष्कर्ष काढण्यात आलाय। या अभ्यासानुसार मुंबई, दिल्ली, चेन्नईतील अनेक भाग इतक्या वेगानं खचत आहेत की त्यामुळे इमारती, रस्ते आणि जलवाहिन्या यांना गंभीर धोका निर्माण झालाय। त्यामुळे कोट्यवधी नागरिकांचं आयुष्य संकटात असल्याचं बोललं जातंय। भूजलाचा अतिरिक्त उपसा हे जमीन खचण्याचं मुख्य कारण आहे असंही सांगितलं जातंय। एकदा आपण ग्राफिक्सद्वारे ही सगळी माहिती पाहूया। वैज्ञानिकांनी कसा सावधगिरीचा इशारा दिलेला आहे, कुठे किती वेगानं जमीन खचती आपण पाहूया। तर दिल्लीमध्ये 51 मिलीमीटर अशी जमीन खचली आहे, चेन्नईमध्ये 31.7 मिलीमीटर इतकी जमीन खचली आहे, तर मुंबईमध्ये 26 मिलीमीटर इतकी जमीन खचती आहे, कोलकात्यामध्ये 16 मिलीमीटर। देशातली काही महत्त्वाच्या शहरांची ही आकडेवारी आहे। बंगळुरूमध्ये 6.7 मिलीमीटर। तर जमीन खचण्याची कारणं पहा। भूजलाचा अमर्याद उपसा हे सर्वात मुख्य कारण आहे। पाणी उपशामुळे मातीत कोरडेपणा येऊन ती आकुंचन पावते। भूजलाची जागा माती घेतात आणि जमीन खचत राहते। वाढता शहरी ताण, जलव्यवस्थापनाचा अभाव अशी काही मुख्य कारणं आहेत। वाढत्या काँक्रिटीकरणामुळे पाणी मुरण्यात अडचणी निर्माण होतात। अनियमित पावसाच्या चक्राचा सुद्धा मोठा फटका जमीन खचण्याकडे आहे। 2002 ते 2023 दरम्यान भूजल साठ्यामध्ये मोठी घट झाली आहे। वाढता शहरी ताण, जलव्यवस्थापनाचा अभाव हे सुद्धा एक मुख्य कारण आहे।